नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आपल्याला संजय गांधी निराधार योजना माहित असेल। या योजनेअंतर्गत महाराष्ट्रामधील जे निराधार लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना अनुदानित स्वरूपात पेन्शनचं वाटप थेट शासनाच्या मार्फत बँकेमध्ये ट्रान्सफर केलं जातं। या लाभार्थ्यांना दरवर्षी दर महिन्याला हे अनुदान त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केलं जातं। चालू वर्षासाठी मित्रांनो शासनाकडून आता या अनुदानाची रक्कम शासनामार्फत संबंधित विभागांना वर्ग करण्यात आलेली आहे। तर ही रक्कम मित्रांनो किती असणार आहे या संबंधितचा जी.आर शासनामार्फत आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। तर त्या जी.आरची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। मित्रांनो, चालू घडीला किती महिन्याचा निधी आपल्याला या ठिकाणी वर्ग केलेला आहे त्या संबंधित सुद्धा माहिती तुम्हाला इथं व्हिडिओत पाहायला मिळेल। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो मित्रांनो शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका, जेणेकरून अशा ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येत असतात या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकता। चला तर वेळ न घालवता आपण सविस्तर व्हिडिओ पाहायला सुरुवात करूया। मित्रांनो, याच्यामध्ये सुरुवातीला आपण जी.आर जो आहे तो ओपन करूया। इथं आपण पाहू शकता डेस्कटॉप वरती मी जी.आर जो आहे तो ओपन केलेला आहे। जी.आर मध्ये पाहिलं तर सुरुवातीला महाराष्ट्र शासनामार्फत हा जी.आर जो आहे तो प्रसिद्ध आहे। दिनांक पाहायचा आहे 8 मे 2024, म्हणजे मित्रांनो हा चालू घडीचा कालचा जी.आर तुम्ही या ठिकाणी पाहत आहात। याचा विषय पाहायचा आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजना, जिल्हा आस्थापना वेतन व वेतनतर खर्चासाठी माहे मे ते जुलै 2024 करिता अनुदानाचे वाटप। तर या ठिकाणी मित्रांनो माहे मे ते जुलै या 3 महिन्यासाठी मित्रांनो हे अनुदानाचं वाटप शासनामार्फत केलं जाणार आहे। याचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। याचबरोबर मित्रांनो इथं वर पाहू शकता की वृद्ध भूमिहीन जे शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, यांच्यासाठी सुद्धा ही अर्थसहाय्य योजना असते। याचा सुद्धा निधी मित्रांनो शासनाकडून आता उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। परंतु चालू घडीला मित्रांनो आपण फक्त संजय गांधी निराधार योजना जी आहे याचा आपण चर्चा जी आहे या ठिकाणी करणार आहोत। तर इथं खाली यायचं मित्रांनो आपल्याला शासन निर्णयामध्ये पाहायचं आहे। तर सन 2024-25 या आर्थिक वर्षात संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये 41,86,48,760 रुपये। तर या ठिकाणी मित्रांनो मोठ्या प्रमाणावरती हा निधी जो आहे तो शासनामार्फत वितरित करण्यात आलेला आहे, वर्ग करण्यात आलेला आहे। आता मित्रांनो हा 41 कोटी रुपये जो आहे तो हा संपूर्ण निधी संपूर्ण वर्षासाठी शासनाकडून या ठिकाणी तरतूद करण्यात आलेला आहे। याच्यामधील जे आपल्याला 3 महिन्याचा निधी वितरित केला जाणार आहे त्याची रक्कम इथं आपण पाहू शकणार आहात, रुपये 10,46,87,190 रुपये। मित्रांनो या ठिकाणी 3 महिन्यासाठी शासनाकडून याचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। संबंधित विभागांना हे अनुदान वितरित केलं जाणार आहे। कोणकोणत्या विभागांना किती अनुदान वितरित झालेलं आहे तर या संबंधीचा सविस्तर तक्ता आपण खाली या जी.आरच्या माध्यमातून पाहू शकता। खाली स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो इथं आपण पाहू शकता की या संबंधीचा सविस्तर तक्ता आपल्याला इथं पाहायला मिळेल। माहे मे ते जुलै 2024 करिता अनुदानाचे वाटप। तर हे मित्रांनो अनुदानाचे वाटप जे आहे ते विभागानुसार कसे करण्यात आलेले आहे तर त्याचा चार्ट इथं पाहू शकता। पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद असे 6 विभाग आहेत। या 6 विभागानुसार या निधीचं वाटप मित्रांनो करण्यात आलेला आहे। 10 कोटीचा निधी आहे। हा 10 कोटीचा निधी कोणत्या विभागाला किती वितरित करण्यात आलेला आहे संबंधित डिटेल इथं देण्यात आलेली आहे। तर याच पद्धतीने मित्रांनो आता चालू घडीला अतिशय महत्त्वाची माहिती असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं। भरपूर निराधार लाभार्थी या पेन्शनची वाट पाहत आहेत। याच्यासाठी ते वारंवार बँकेमध्ये जाऊन याबद्दलची चौकशी करत असतात। त्याच्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरेल। लवकरच या अनुदानाचं वितरण शासनामार्फत कधी करण्यात येणार आहे याची सविस्तर व्हिडिओ आपण पुढच्या भागात घेणार आहोत। त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या तारखेला हा निधी वितरित केला जाईल याबद्दलची सविस्तर डिटेल मी देणार आहे। तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका, जेणेकरून पुढच्या ज्या काही महत्त्वपूर्ण अपडेट येणार आहेत या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या स्वतःच्या मोबाईलवरती सर्वात अगोदर पाहू शकता। त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला हा जी.आर जर पाहायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या आपल्या www.maharashtra.gov.in ही मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा तुम्ही हा जी.आर डाउनलोड करू शकता, किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देईन, तिथून सुद्धा तुम्ही हा जी.आर जो आहे तो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो चालू घडलेली अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं। अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राइब करून ठेवा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।